Hello students, today we will see 1.4 Big Data Big Insights. What is big data? There is a revolution in the lifestyle of people which has been affected by big data. बिग डेटामुळे लोकांच्या लाईफस्टाईलमध्ये म्हणजे जीवन जगण्याच्या शैलीमध्ये खूप मोठी क्रांती घडून आलेली आहे. Our food habits, our healthcare, our traveling, our scientific pursuits, you name it, and everything has changed 360 degrees. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी असू दे, आपली आरोग्यसेवा असू दे, आपला प्रवास असू दे, आपला वैज्ञानिक अभ्यास असू दे, कुठलेही क्षेत्र तुम्ही बघा, सर्व काही जवळजवळ 360 डिग्री बदललेलं आहे. The massive data available with us can really work wonders. आणि आपल्याकडे उपलब्ध असलेला हा खूप मोठा प्रचंड डेटा खरोखरच इट कॅन रिअली वर्क वंडर्स, खरोखरच चमत्कार करू शकतो. फ्रेंड्स, डू यू नो व्हॉट हॅपन्स वेन वी लाईक अ पोस्ट ऑन फेसबुक और शेअर अ पोस्ट ऑन व्हॉट्सअप, विजिट एनी वेबसाईट, मेक ऑनलाईन परचेसेस और वॉच व्हिडिओज? मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का की काय होतं जेव्हा आपल्या फेसबुकवर एखादी पोस्ट आपल्याला आवडते किंवा आपण व्हॉट्सअपवर एखादी पोस्ट दुसऱ्यांना शेअर करतो किंवा कोणत्याही वेबसाईटला भेट देतो किंवा ऑनलाईन खरेदी करतो किंवा ऑनलाईन व्हिडिओ बघतो, तेव्हा काय घडतं ॲक्च्युली? येस, व्हॉट एव्हर ॲक्टिव्हिटी वी डू ऑनलाईन इज रेकॉर्डेड. होय, आपण ऑनलाईन जी पण ॲक्टिव्हिटी करतो, जी काही कृती करतो, ते सर्व रेकॉर्ड केलं जातं, मॉनिटर्ड, त्याचं परीक्षण केलं जातं, अँड ॲनालाइज्ड, आणि त्याचं विश्लेषण केलं जातं. सो अ ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज कलेक्टेड, आणि त्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणात डेटा गोळा केला जातो. लेट मी गिव्ह यू ॲन आयडिया ऑफ हाऊ ह्यूज द डेटा माईट बी. आणि हा डेटा किती मोठा असू शकतो याचं उदाहरण मी आता तुम्हाला देणार आहे. बिग डेटा कॅन बी पेटाबाइट्स और एक्झाबाइट्स ऑफ डेटा कन्सिस्टिंग ऑफ बिलियन्स टू ट्रिलियन्स ऑफ रेकॉर्ड्स ऑफ मिलियन्स ऑफ पीपल, ऑल फ्रॉम डिफरंट सोर्सेस. बिग डेटा हा पेटाबाईट असू शकतो किंवा एक्झाबाईट असू शकतो, आणि कोट्यावधी ते कोट्यावधी लोकांच्या या नोंदीचा डेटा, हा जो डेटा आहे तो सर्व वेगवेगळे जे सोर्सेस तिथून घेतला जातो. फॉर एक्झाम्पल, वेब, सेल्स, कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर, सोशल मीडिया, मोबाईल डेटा अँड सो ऑन. उदाहरणार्थ, हा डेटा कुठून घेतला जातो? वेब, सेल्स, विक्री, ग्राहक संपर्क केंद्र, सोशल मीडिया, मोबाईल डेटा एटसेट्रा. इथून हा सगळा डेटा घेतला जातो. द डेटा अवेलेबल टू इंडस्ट्रीज अँड कंपनीज इज इनॉर्मसली इन्क्रीजिंग इन व्हॉल्यूम, व्हेरिएशन, वेलॉसिटी, वेरॅसिटी अँड व्हॅल्यू. आणि उद्योग आणि कंपन्याकडे उपलब्ध असलेला हा जो डेटा आहे तो त्याचं विस्तार, विविधता म्हणजे व्हेरिएशन्स, वेलॉसिटी वेग, वेरॅसिटी सत्यता अँड व्हॅल्यू आणि मूल्य या प्रचंड प्रमाणात ते वाढत आहे. Such a big data is easy to obtain but so massive that it challenges the current computing technologies, and hence big data analytics is used to give insights that were previously incomprehensible. तर असा बिग डेटा प्राप्त करणं सोपं आहे. बिग डेटा इज इझी टू ऑप्टेन बट सो मेसिव्ह, परंतु तो इतका मोठा, इतका विशाल आहे दॅट इट चॅलेंजेस द करंट कम्प्युटिंग टेक्नॉलॉजीज, की ते सध्याच्या संगणकीय तंत्रज्ञानास आव्हान देत आहे. अँड हेन्स, आणि म्हणून बिग डेटा ॲनालिटिक्स इज यूज्ड, आणि म्हणूनच बिग डेटा ॲनालिटिक्स ही अनुमान देण्यासाठी वापरली जात आहे. आणि जो बिग डेटा आधी इनकॉम्प्रिहेन्सिबल होता, दॅट वेअर प्रिव्हियसली इनकॉम्प्रिहेन्सिबल, म्हणजे समजायला अवघड होता तो डेटा. बिग डेटा ॲनालिटिक्स इज द कॉम्प्लेक्स प्रोसेस ऑफ लार्ज अँड व्हेरिड डाटा सेट्स और बिग डेटा टू अनकवर इन्फॉर्मेशन्स.
बिग डेटा ॲनालिटिक्स ही खूप मोठ्या डेटासेटची तपास करण्याची खूप मोठी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. किंवा बिग डेटा हा such as hidden patterns, unknown correlations, market trends and customer preferences. आणि काही गुप्त असे नमुने, हिडन पॅटर्न्स, अज्ञात संबंध, अननोन कोरिलेशन्स, मार्केट ट्रेंड्स, बाजारातील ट्रेंड्स आणि कस्टमर प्रेफरन्सेस आणि ग्राहक प्राधान्याची सगळी माहिती काय करते, बिग डेटा उघड करते. विथ सच अ ह्यूज डेटा available with the industries, they can have innumerable advantages. आणि मग या उद्योगांकडे इतका मोठा डेटा उपलब्ध असल्यामुळे त्यांना खूप फायदे आहेत, त्याच्यामध्ये फायदे मिळू शकतात. they can have innumerable advantages, hence all the industries are trying to reap the maximum benefit from him. आणि त्यामुळे सर्व उद्योग काय करत आहेत, त्याच्यातून जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. Many industries have advanced by miles from their competitors. आणि बरेचसे उद्योग काय करत आहेत, त्यांचे जे कॉम्पिटिटर्स आहेत प्रतिस्पर्ध्यांपासून बऱ्याच मैलांच्या अंतरावर गेलेले आहेत. इट्स नॉट द अमाऊंट ऑफ डेटा दॅट इज इम्पॉर्टंट. आणि हे महत्त्वाचं नाही की डेटाचं प्रमाण किती आहे, किती क्वांटिटी आहे, बट व्हॉट द ऑर्गनायझेशन्स डू विथ द डेटा इज व्हॉट मॅटर्स. परंतु या संस्था या डेटाचा उपयोग करतात, काय करतात ते डेटासोबत, ते महत्त्वाचं आहे. आता आपण काही पॉईंट्स बघूयात पुढचे. लोकेशन ट्रॅकिंग म्हणजे स्थान ट्रॅक करणे. बिग डेटा हॅज बीन युजफुल म्हणजे बिग डेटाचे युजेस सांगितलेले आहेत. Big data has been useful in identifying and tracking the exact location of a place. Your GPS and Google Maps make use of big data. GPS आणि Google Maps बिग डेटाचा वापर करतात आणि त्या जागेचे नेमके स्थान ओळखण्यात व त्याचा मागोवा घेण्यासाठी बिग डेटा हा खूप उपयोगी ठरलेला आहे. With geographic positioning and radio frequency identification sensors, we get the real-time data about traffic congestion on a particular route, information if the route is closed or if it is a one-way route, understanding accident-prone areas, etc. आता भौगोलिक स्थिती आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सेन्सरद्वारे आपल्याला काय काय माहिती मिळू शकते. रहदारीविषयी ट्रॅफिकविषयी माहिती मिळू शकते. एखाद्या विशिष्ट रोडवर काही गर्दी असेल तर, एखादा मार्ग बंद असेल तर, किंवा तो एक मार्ग असेल तर, वन वे ट्रॅक असेल तर, किंवा अपघात होण्याची शक्यता असलेल्या भागांची सुद्धा माहिती आपल्याला या बिग डेटा ह्याच्यानुसार मिळू शकते. यू कॅन प्लॅन युअर ओन रूट अकॉर्डिंग टू द ट्रॅव्हल टाईम अँड द ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स. आणि मग तुम्ही काय करू शकता, तुम्ही स्वतःच्या मार्गांची म्हणजे प्लॅनिंग स्वतः करू शकता. तुम्ही स्वतःच्या मार्गाची प्लॅनिंग स्वतः बनवू शकता. कसं बनवू शकता की प्रवासाचे तुमच्या वेळेनुसार आणि तुमच्या वस्तूंच्या वाहतुकीनुसार, ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स, तुमच्या जेवढ्या वस्तू आहेत त्याच्या वाहतुकीनुसार आणि वेळेनुसार आपल्या स्वतःच्या मार्गाची योजना तुम्ही स्वतः बनवू शकता. If you have ordered something online, you can track the location of your goods in transit. You can also track the condition of the goods. This is immensely help the logistic companies to reduce risk in transport, improve speed and reliability in delivery. जर तुम्ही ऑनलाईन काही ऑर्डर केले असेल तर आपल्या वस्तूचे स्थान आणि त्या स्थितीचा तुम्ही मागोवा घेऊ शकता. आणि यामुळे काय होतं, लॉजिस्टिक कंपन्यांना वाहतुकीतील जोखीम कमी करण्यास आणि स्पीड वाढवण्यास आणि डिलिव्हरी वितरणामध्ये विश्वासार्हता राहण्यासाठी बरीच मदत होते. नेक्स्ट इज अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स म्हणजे हवामानाचे नमुने समजून घेणे. देर आर वेदर सेन्सर्स अँड सॅटेलाइट्स सेटअप ऑल अराउंड द ग्लोब. आज जगभरात सगळीकडे हवामान सेन्सर्स आणि उपग्रह सेटअप आहेत.
ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज कंटिन्युअसली बीइंग रिसिव्ड फ्रॉम देम. आणि त्यांच्याकडून सतत प्रचंड प्रमाणात डेटा गोळा केला जात आहे. दे हेल्प अस टू अंडरस्टँड द वेदर अँड हेल्प इन वेदर फोरकास्टिंग. आणि ते आपल्याला हवामान समजण्यासाठी आणि हवामानाचा अंदाज घेण्यासाठी मदत करतात. वेदर पॅटर्न्स गिव्ह अस वॉर्निंग्स ऑफ द इम्पेंडिंग नॅचरल कॅलॅमिटीज लाईक फ्लड्स, अर्थक्वेक्स, सुनामी एटसेट्रा. आणि हवामानाचा नमुना आपल्याला म्हणजे पुढे येणारा पूर, भूकंप, सुनामी इत्यादी नैसर्गिक आपत्तींचा इशारा देतो. नेसेसरी प्रिपरेशन्स टू कॉम्बॅट देम कॅन बी मेड वेल इन ॲडव्हान्स. आणि मग या अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी आवश्यक अशी तयारीच आपल्याला अगोदरच चांगल्या प्रमाणे त्यांच्याशी लढा देण्यासाठी आपल्याला आधीच चांगल्या प्रकारे तयारी करता येऊ शकते. वी कॅन स्टडी ग्लोबल वॉर्मिंग, प्रेडिक्ट अवेलेबिलिटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस लाईक वॉटर. आपण ग्लोबल वॉर्मिंगचा अभ्यास करू शकतो आणि पाण्यासारख्या नैसर्गिक स्रोतांचा उपलब्धतेचा अंदाज घेऊ शकतो. नेक्स्ट इज हेल्थ केअर इंडस्ट्री, आरोग्य सेवा उद्योग. टुडे वी सी दॅट पीपल हॅव बिकम हेल्थ कॉन्शियस. मित्रांनो, आज आपण पाहतोय की लोक आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी अत्यंत जागरूक झालेले आहेत. द स्मार्ट वॉचेस, अदर वेरेबल हेल्थ ॲप्स इन आवर फोन कीप ऑन कलेक्टिंग डेटा. आपल्या फोनमधली स्मार्ट घड्याळे, त्यानंतर इतर जे आपण घालण्याजोगे आरोग्य ॲप्स हे काय करतात, डेटा गोळा करण्याचं काम करत असतात. वी कॅन से दॅट दे आर आवर मिनी बायोमेडिकल रिसर्च डिव्हायसेस. आपण असं म्हणू शकतो की हे जे आहेत ते सगळे आपली स्वतःची मिनी बायोमेडिकल रिसर्च डिव्हाइस म्हणजे संशोधनाची उपकरणे आहेत. दे डिटेक्ट आवर हार्ट रेट, मॉनिटर द पेशंट स्लीप पॅटर्न, कीप अ रेकॉर्ड ऑफ हिज एक्सरसाइज, द डिस्टन्स वॉक्ड एटसेट्रा. हे काय करतात उपकरणे, आपले हृदयगती ओळखतात आणि पेशंटच्या झोपेच्या पद्धतीचे परीक्षण करतात, त्याच्या व्यायामाची नोंद ठेवतात, अंतर आपण किती चालले आहे हे सगळं रेकॉर्ड ठेवतात. The analysis of this data collected can give new insights and provide a personalized individual feedback to each and every person. ही जी गोळा केलेली जी डाटा आहे त्याचं ॲनालिसिस जे आहे ते आपल्याला एक नवीन इन्साईट म्हणजे नवीन अंतर्दृष्टी देऊ शकतं आणि प्रत्येकाला खाजगी किंवा वैयक्तिक अभिप्राय देऊ शकतं. फीडबॅक म्हणजे अभिप्राय देणे. नाऊ डेज वी हॅव गॅजेट्स. आजकाल आपल्याकडे भरपूर गॅजेट्स उपलब्ध आहेत. टू मॉनिटर ब्लड शुगर, ब्लड प्रेशर एटसेट्रा. ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशर बघण्यासाठी, लक्ष ठेवण्यासाठी त्याच्याकडे आपल्याकडे गॅजेट्स आहेत. ॲट होम 24/7 मॉनिटरिंग कॅन बी प्रोव्हाइडेड टू पेशंट्स इन हॉस्पिटल्स टू. आणि घरी रुग्णाला 24 तास देखरेखीची सुविधा दिली जाऊ शकते. With the help of big data, the doctors can now have better diagnosis of any ailment, the effect of any drug, etc. बिग डेटाच्या मदतीने काय काय होऊ शकतं, डॉक्टरांना आता कुठल्याही प्रकारचा आजार, कोणत्याही औषधाचा परिणाम यांचं चांगलं निदान त्यांना होऊ शकतं. अननेसेसरी गेसवर्क कॅन बी सिग्निफिकंटली रेड्युस्ड. अनावश्यक असा उगीच अंदाज बांधणे हे कमी होऊ शकतं यामुळे. पास रेकॉर्ड्स ऑफ द पेशंट्स कॅन बी मेंटेन्ड. त्या पेशंटचे मागील रेकॉर्डसुद्धा मेंटेन केले जाऊ शकतात. अँड बेटर ॲनालिसिस ऑफ द हेल्थ कॅन बी ऑप्टेन. आणि मग त्याच्या आरोग्याचं उत्तम असं ॲनालिसिस म्हणजे विश्लेषण हे केलं जाऊ शकतं. बिग डेटा हेल्प्स इन मॉनिटरिंग द आउटब्रेक्स ऑफ एपिडेमिक्स अँड डिसीजेस. आणि बिग डेटाची याच्यामध्ये काय भूमिका आहे, महामारी आणि रोगांचा प्रादुर्भाव यावर देखरेख ठेवण्याचं काम कोण करतं, हा बिग डेटा करतो. जस्ट when you post your message, I'm down with flu on WhatsApp,
or Facebook. It will be monitored and the areas affected by flu can be easily located and necessary precautions can be taken. जेव्हा आपण आपला मेसेज व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर पोस्ट करतो की मी फ्लूने आजारी आहे आणि मग त्याचे परीक्षण केले जाईल आणि फ्लूद्वारे प्रभावित भागात सहजपणे शोधता येईल आणि आवश्यक अशी प्रिकॉशन्स म्हणजे खबरदारी आपण घेऊ शकतो. Pharmaceutical companies would pay huge amount to receive the health data of people to promote research in the particular area. आणि याच्यामध्ये फार्मास्युटिकल कंपन्या काय करतात, एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी लोकांच्या आरोग्याचे डेटा प्राप्त करण्यासाठी खूप प्रमाणात पैसा मोजतात, खूप प्रमाणात ते पैसा खर्च करतात. With the help of the data gathered, individuals are often given suggestions and solutions for the problems they are encountering. आणि मग या सगळ्या एकत्रित केलेल्या डेटाच्या मदतीने लोकांना वारंवार सतत येत असलेल्या जे प्रॉब्लेम्स आहेत, समस्या आहेत, त्याच्यावरती काही सूचना आणि उपाय दिले जातात. नेक्स्ट पॉइंट इज बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग. बँकिंग, फायनान्स आणि म्हणजे वित्त आणि ट्रेडिंग म्हणजे व्यापार. With the big data analytics, the investment patterns of the people can be studied. या बिग डेटा ॲनालिटिक्समुळे लोकांचा जो गुंतवणुकीच्या पद्धतींचा सुद्धा अभ्यास केला जाऊ शकतो. लोक कशा प्रकारे इन्व्हेस्ट करतात, त्याचं पॅटर्न काय ते सुद्धा आपण अभ्यास करू शकतो. न्यू इन्साइट्स हॅव इनेबल्ड द बँक्स अँड फायनान्स कंपनीज टू कम विथ सुटेबल प्लॅन्स. आणि ही जी नवीन अंतर्दृष्टी आहे त्याच्यामुळे बँका आणि वित्त कंपन्या म्हणजे फायनान्स कंपन्या योग्यशा योजना त्यांनी काढलेल्या आहेत. बिग डेटा हॅज इनेबल्ड स्मूथ फंक्शनिंग ऑफ दीज एजन्सीज अँड इन्स्टिट्यूशन्स. बिग डेटाने या एजन्सीज आणि संस्थांचे कामकाज अत्यंत स्मूथ करण्याचं काम केलेलं आहे, सुरळीत करण्याचं काम केलेलं आहे. Banking and finance sector is using big data to predict and prevent cyber crimes, card fraud detection, archival of audit trails, etc. आणि मग बँक आणि फायनान्स क्षेत्र याच्या बाबतीत काय करत आहे, बिग डेटा व कशाच्या बाबतीत वापरत आहे, सायबर गुन्हे, फॉर एक्झाम्पल क्रेडिट आणि डेबिट कार्डमध्ये जी होणारी फसवणूक आजकाल सगळीकडे तुम्ही बघू शकता. त्यानंतर ऑडिट चाचण्यांचं ते कलेक्शन इत्यादीचा अंदाज आणि हे सर्व गुन्हे रोखण्यासाठी बँक आणि वित्त क्षेत्र हा बिग डेटा वापरत आहे. By analyzing the past data of their customers and the data on previous brute force attacks, banks can predict future attempts. आणि त्यांच्या ग्राहकांचा मागील डेटा आणि एखादा सायबर हल्ला ज्यामध्ये भरपूर वेळा चुकीचं पासवर्डची एंट्री दिली जाते. By analyzing the past data from their customers and the data on the previous brute force attacks, bank can predict future attempts. आणि या डेटाचं विश्लेषण करून बँका भविष्यातील प्रयत्नाचा अंदाज लावू शकतात. बिग डेटा नॉट ओनली हेल्प्स इन प्रेडिक्टिंग सायबर क्राईम्स. आणि या बिग डेटाची मदत फक्त सायबर क्राईम्सचा अंदाज लावणंच होत नाही त्याच्यासाठी ती मदत, बट इट ऑल्सो हेल्प्स इन, परंतु आणखी कुठल्या गोष्टीत त्याची मदत होते, इन हँडलिंग इश्यूज रिलेटेड टू मिस्ड ट्रान्झॅक्शन्स. काही चुकलेले जे व्यवहार आहेत त्यांच्याशी संबंधित काही इश्यू हाताळणे. अँड फेल्युअर्स इन नेट बँकिंग. आणि नेट बँकिंगमध्ये अपयशाशी संबंधित काही अडचणी हाताळण्यास देखील या बिग डेटाची मदत होते. इट कॅन इवन प्रेडिक्ट पॉसिबल स्पाइक्स ऑन सर्व्हर्स सो दॅट बँक्स कॅन मॅनेज ट्रान्झॅक्शन्स अकॉर्डिंगली. आणि हे सर्व्हरमधील काही पॉसिबल स्पाइक्सचा अंदाज देखील ते ठरवू शकतं, जेणेकरून बँका आपला व्यवहार व्यवस्थितपणे मॅनेज करू शकतील.
The Securities Exchange Commission is using big data to monitor financial markets for possible illegal trades and suspicious activities. Securities Exchange Commission SEC is using big data. ती कशाला बिग डेटा यूज करते? टू मॉनिटर फायनान्शियल मार्केट्स. फायनान्शियल मार्केट्स म्हणजे वित्तीय बाजारावर नजर ठेवण्यासाठी बिग डेटाचा वापर करते फॉर पॉसिबल इलिगल ट्रेड्स अँड सस्पिशियस ॲक्टिव्हिटीज. आणि ते कशासाठी ते करते? कारण काही बेकायदा असा व्यापार असू दे, काही सस्पिशियस ॲक्टिव्हिटी म्हणजे काही संशयास्पद व्यवहार तर होत नाही आहेत, त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी बिग डेटा वापरत असते. The SEC is using network analytics and natural language processors to identify possible frauds in the financial markets. आणि ही जी SEC आहे ही काय करत आहे? आर्थिक जी बाजारपेठ आहे त्याच्यातली होणारी फसवणूक ओळखण्यासाठी आपलं नेटवर्क आणि नैसर्गिक भाषेचा प्रोसेसर वापरत आहे. High frequency trading HFT is an area where big data finds a lot of use today. आणि हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग हे असं क्षेत्र आहे, इट इज सच एन एरिया वेअर बिग डेटा फाइंड्स अ लॉट ऑफ यूज टुडे, जिथं बिग डेटाचा भरपूर वापर सध्या केला जात आहे. हिअर बिग डेटा algorithms are used to make trading decisions. इथं काय होतं आहे? बिग डेटा ॲल्गोरिदम ट्रेडिंगचे निर्णय घेण्यासाठी वापरले जातात. टुडे द मेजॉरिटी ऑफ इक्विटी ट्रेडिंग नाव टेक्स प्लेस वाया डेटा ॲल्गोरिदम्स दॅट इन्क्रीजिंगली टेक इनटू अकाउंट सिग्नल्स फ्रॉम सोशल मीडिया नेटवर्क्स अँड न्यू वेबसाइट्स टू मेक बाय अँड सेल डिसिजन्स इन स्प्लिट सेकंड्स. आजकाल काय होतं आहे? द मेजॉरिटी ऑफ इक्विटी ट्रेडिंग, बहुतांश इक्विटी ट्रेडिंग काय होतं आहे? नाव टेक्स प्लेस वाया डाटा ॲल्गोरिदम. हे कशाद्वारे होते? डेटा ॲल्गोरिदमद्वारे हे सगळं केलं जातं. अँड दॅट इन्क्रीजिंगली टेक इन टू अकाउंट सिग्नल्स फ्रॉम सोशल मीडिया नेटवर्क्स अँड न्यूज वेबसाईट्स टू मेक बाय अँड सेल डिसिजन्स इन स्प्लिट सेकंड्स. अगदी काही सेकंदामध्ये निर्णय घेण्यासाठी, खरेदी आणि विक्रीसाठी सोशल मीडिया नेटवर्क आणि न्यूज वेबसाईटवरील संकेत वाढत्या प्रमाणात घेतात. Our next point is sports. When watching a cricket match, we are shown so many permutations and combinations of statistical analysis. क्रिकेट सामना पाहताना आपल्याला एका आकडेवारीच्या विश्लेषणाची पुष्कळशी क्रमवारी आणि संयोग दाखवले जातात. A gigantic data has been created over a period of time from the recording of matches, training sessions and workouts. मॅचेसच्या वेळेस, त्यानंतर ट्रेनिंगच्या वेळेस आणि वर्कआउटच्या रेकॉर्डिंगपासून आणि काही कालावधीत एक खूप मोठ्या प्रमाणात एक मोठा असा डेटा तयार करण्यात येतो. द डेटा आणि हा डाटा enables a sports person to study his performance as well as of the other players worldwide. आणि हा डेटा त्या खेळाडूला स्वतःचा परफॉर्मन्स आणि अभ्यास करण्यासाठी त्याला संधी मिळते. आणि त्याचसोबत फक्त स्वतःचाच परफॉर्मन्स नाही तर जगभरातले इतर खेळाडू त्यांचीसुद्धा कामगिरी याचा अभ्यास करायला त्याला संधी मिळते. इट हॅज ट्रिमेंडसली हेल्पड इन इम्प्रूव्हिंग इंडिव्हिज्युअल ॲज वेल ॲज टीम परफॉर्मन्स. आणि त्यामुळे त्या खेळाडूला स्वतःचा परफॉर्मन्स आणि इतर पूर्ण सगळ्या टीमचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्याची संधी मिळते. The sensors embedded in the sports equipment help us to understand our game from close quarters. आणि सेन्सर मैदानाची परिस्थिती, हवामान आणि मग वैयक्तिक कामगिरी इत्यादी समजून घेण्यासाठी आपल्याला खूप मदत करतात. The sensors help us to understand the field conditions, the weather, individual आणि performance.
व्हिडिओ ॲनालिटिक्स हेल्प अस टू सी ईच अँड एव्हरी परफॉर्मन्स मिनिटली. आणि व्हिडिओ ॲनालिटिक्स काय करतात, हे आपल्या प्रत्येक परफॉर्मन्सचं अगदी सूक्ष्मरित्या निरीक्षण करण्यास आपल्याला मदत करतात. ॲडव्हर्टायझर्स आर वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर्स इन बिग डेटा. बिग डेटामध्ये हे जे ॲडव्हर्टायझर्स आहेत, जाहिरातदार, हे सगळ्यात मोठे खेळाडू आहेत. बी इट फेसबुक, गुगल, ट्विटर और एनी अदर ऑनलाईन जायंट, ऑल कीप अ ट्रॅक ऑफ द यूजर बिहेवियर अँड ट्रान्झॅक्शन्स. मग ते फेसबुक असेल, गुगल असेल, ट्विटर असेल किंवा इतर कुठल्याही ऑनलाईन मोठ्या मोठ्या कंपन्या असतील, तर त्या काय करतात, ते सर्वजण आपल्या जे युजर्स आहेत त्याच्या बिहेवियर म्हणजे वागणुकीचा आणि ट्रान्झॅक्शन आणि त्यांचा व्यवहार या सगळ्यांचा मागोवा घेतात. These internet giants provide a great deal of data about people to the advertisers so that they can run targeted campaigns. आणि हे इंटरनेटमध्ये जे जायंट्स आहेत, दिग्गज आहेत, ते जाहिरातदारांना काय करतात, लोकांबद्दल मोठा डेटा प्राप्त करून देतात, जेणेकरून ते आपले मोहीम चालू शकतील. टेक फेसबुक फॉर एक्झाम्पल. उदाहरणार्थ म्हणजे फेसबुकचंच उदाहरण घ्या. हिअर यू कॅन टार्गेट पीपल बेस्ड ऑन बाईंग इंटरनेट, वेबसाईट विजिट्स, इंटरेस्ट, जॉब रोल्स, डेमोग्राफिक्स अँड वॉट नॉट. तर फेसबुकचं जर उदाहरण जर आपण बघितलं तर तिथं लोकांना त्यांच्या खरेदीच्या आवडीनिवडी, त्यानंतर तुम्ही वेबसाईटला दिलेल्या भेटी, तुमची आवड, तुमची राहत असलेल्या लोकसंख्येचा अभ्यास आणि भरपूर काही माहिती आपल्याला मिळू शकते. All this data is collected by Facebook algorithms using big data analytics techniques. आणि हा सर्व जो बिग डेटा आहे, तर ते फेसबुक अल्गोरिदमद्वारे कसा गोळा केला जातो, तर विश्लेषण तंत्राचा उपयोग करून म्हणजे डाटा ॲनालिटिक्स टेक्निकचा वापर करून गोळा केला जातो. द सेम गोज फॉर गुगल. When you target people based on clicks, you will get different results, and when you create a campaign for leads, then you will get different results. All this is made possible using big data. गुगलवरही असंच होतं. जेव्हा आपण एखाद्या क्लिकवर आधारित लोकांना जेव्हा आपण टार्गेट करतो, लक्ष करतो, तेव्हा आपल्याला वेगवेगळे परिणाम दिसून मिळतात. आणि जेव्हा आपण एखादी लीडसाठी मोहीम गुगल सर्च ॲड्स तयार करतो, तेव्हा आपल्याला वेगवेगळे परिणाम मिळतात. आणि हे सगळं बिग डेटा वापरूनच शक्य झालेलं असतं. आपला नेक्स्ट पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो, एंटरटेनमेंट अँड मीडिया. करमणूक आणि माध्यम. आता सध्याला सगळीकडे तुम्ही बघतच आहात एंटरटेनमेंटचे किती सोर्सेस आपल्याला उपलब्ध आहेत. इन द फील्ड ऑफ एंटरटेनमेंट अँड मीडिया, बिग डेटा फोकसेस ऑन टार्गेटिंग पीपल विथ द राईट कंटेंट ॲट द राईट टाईम. आता करमणूक आणि माध्यम क्षेत्रामध्ये बिग डेटा काय करतं, योग्य वेळी योग्य सामग्री देऊन लोकांना लक्ष बनविण्यावर, टार्गेटिंग पीपल विथ द राईट कंटेंट आणि ॲट द राईट टाईम, योग्य वेळेस योग्य सामग्री देऊन लोकांना लक्ष बनवण्यावर त्याचं लक्ष केंद्रित असतं. बेस्ड ऑन युअर पास्ट व्ह्यूज अँड युअर बिहेवियर ऑनलाईन, यू विल बी शोन डिफरंट रिकमेंडेशन्स. आणि मग आपल्या शेवटच्या इंटरनेट सर्चमध्ये आपण काय शोधलेलं आहे आणि आपल्या ऑनलाईन बिहेवियरच्या आधारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या शिफारशी दर्शवल्या जातात. दिस टेक्निक इज पॉप्युलरली यूज्ड बाय नेटफ्लिक्स. आणि हे तंत्रज्ञान नेटफ्लिक्सकडून अँड यूट्यूब यांच्याकडून वापरलं जातं. कशासाठी? टू इन्क्रीज एंगेजमेंट अँड अराईव्ह मोर रेव्हेन्यूज. आणि मग जास्त गुंतवणूकही वाढवण्यासाठी आणि अधिक कमाई, रेव्हेन्यूज म्हणजे कमाई, तर अधिक कमाई करण्यासाठी हे टेक्निक्स नेटफ्लिक्स आणि यूट्यूबद्वारे वापरल्या जातात.
Now even television broadcasters are looking to segment their viewers database and show different advertisements and shows accordingly. आता तर टेलिव्हिजन प्रसारकसुद्धा त्यांचे जे व्ह्यूवर्स आहेत म्हणजे त्यांचे जे दर्शक आहेत त्यांचा डेटाबेस तयार करण्याचा प्लॅनिंगमध्ये आहेत ते लोक आणि त्यानुसार वेगवेगळ्या जाहिराती ॲडव्हर्टाइजमेंट्स आणि शोज दाखवतील. दिस विल अलाउ बेटर रेव्हेन्यू फ्रॉम ॲड्स. आणि मग यामुळे काय होणार आहे की जाहिरातीमधून ॲडमधून अधिक चांगल्या प्रकारची कमाई होईल and will provide a more engaging user experience आणि मग अधिक चांगला यूजर अनुभव देता येईल. Our next point is students education industry. शिक्षण उद्योग. Big data has inundated the education industry. बिग डेटाने शिक्षण क्षेत्रात सुद्धा क्रांती घडवून आणलेली आहे. It has transformed it in leaps and bounds. बिग डेटामुळे काय होतं शिक्षण क्षेत्रामध्ये लिप्स अँड बाउंड्स म्हणजे अत्यंत मोठ्या वेगाने खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला दिसून येतोय. नाव वी हॅव इन्फॉर्मेशन अबाउट द स्टुडंट्स. आता आपल्याकडे काय आहे सगळं काही अवेलेबल आहे. विद्यार्थ्यांबद्दल आपल्याकडे माहिती आहे. देअर स्टडी पॅटर्न्स त्यांच्या अभ्यासाचे नमुने माहिती आहेत. and we can now prepare customized and dynamic learning programs. आणि आता आपण प्रत्येक अकॉर्डिंग टू द नीड ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल स्टुडंट म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सेपरेट अकॉर्डिंग टू द नीड म्हणजे त्याच्या स्वतंत्र गरजेनुसार आणि गतिशील शिक्षण कार्यक्रम आपण या बिग डेटामुळे आपण तयार करू शकतो. एव्हरी स्टुडंट्स कॉम्प्रिहेन्शन लेवल इज डिफरंट. आता आपल्याला माहीतच आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांची ही कॉम्प्रिहेन्शन लेवल म्हणजे आकलन करण्याची पातळी ही भिन्न असते. प्रत्येक विद्यार्थीची बौद्धिक क्षमता वेगळी असते. प्रत्येक विद्यार्थी एकाच लेवलचा नसतो. द कोर्स मटेरियल कॅन नाव बी डिझाईन्ड. आणि मग आता हा जो कोर्स मटेरियल आहे तर अशा प्रकारे डिझाईन करता येऊ शकतो की डिझाईन कॅटरिंग टू डिफरंट रिक्वायरमेंट्स ऑफ द स्टुडंट्स. त्या विद्यार्थ्याच्या विविध आवश्यकता पूर्ण करता येईल अशा पद्धतीने त्या कोर्स मटेरियलचं डिझाईन आपल्याला करता येतं. बिग डेटा मेक्स इट कन्व्हिनियंट टू अंडरस्टँड देअर चॉईसेस, देअर डिफिकल्टीज, इन्फॉर्मेशन रिगार्डिंग व्हेरियस कोर्सेस अँड देअर स्पेशालिटीज. आणि मग बिग डेटा काय करतं की विद्यार्थ्यांच्या चॉईसेस म्हणजे आवडीनिवडी काय आहेत, देअर डिफिकल्टीज त्यांच्या अडचणी, त्यानंतर विविध अभ्यासक्रम आणि त्यांच्याशी संबंधित अशी वैशिष्ट्ये समजून घेण्याचं काम बिग डेटा करतं. वी ऑल्सो हॅव ॲक्सेस टू द रिझल्ट्स. आणि मग त्यानंतर त्या गोष्टीचा परिणामसुद्धा आपण तपासू घेऊ शकतो. फ्रॉम द रिझल्ट्स वी कॅन गॉग द प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट्स. आणि मग त्या रिझल्ट्समधून आपण त्या विद्यार्थ्याच्या प्रगतीचा सुद्धा अंदाज घेऊ शकतो की त्या विद्यार्थ्याने किती प्रगती केलेली आहे. अंडरस्टँड इट्स स्ट्रेंथ अँड विकनेसेस. त्या विद्यार्थ्याच्या स्ट्रॉंग पॉईंट्स चांगल्या बाजू कुठल्या आहेत, त्याची शक्ती काय आहे, त्याचं विकनेस म्हणजे त्याची कमजोरी काय आहे हे आपल्याला समजू शकते. दिस विल ऑल्सो हेल्प इन गायडिंग द स्टुडंट रिगार्डिंग द बेस्ट करियर फॉर हिम बेस्ड ऑन हिज मेंटल मेकअप अँड ॲबिलिटीज. आणि यामुळे काय होऊ शकतं की त्या विद्यार्थ्यास त्याच्या मानसिक जडणघडण आणि क्षमतांच्या आधारे सर्वोत्कृष्ट करिअर मार्गदर्शन करण्यास नक्कीच मदत होऊ शकते. An in-depth study of all this would definitely give new insights into the education industry and help in improving the operational effectiveness and working of educational institutes. In-depth study of all this, या सर्वांचा सखोल अभ्यास केल्यामुळे डेफिनेटली इट वुड गिव्ह न्यू इन्साइट्स. नक्कीच आपल्याला एक शिक्षण उद्योगामध्ये इंटू द एज्युकेशन इंडस्ट्री म्हणजे शिक्षण उद्योगामध्ये नवीन अंतर्दृष्टी प्राप्त होणार आहे.
अँड हेल्प इन इम्प्रूव्हिंग द ऑपरेशनल इफेक्टिवनेस. आणि शैक्षणिक संस्थांचे जी कार्यकारी परिणामकारकता आहे आणि कार्यक्षमता आहे ती सुधारण्यास नक्कीच आपल्याला मदत होईल. ऑपरेशनल इफेक्टिवनेस अँड वर्किंग ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स. शैक्षणिक संस्थांची जी कार्य करण्याची प्रणाली आहे त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा होण्याची चे नक्कीच आहे. दिस वूड इन जनरल एन्हान्स प्रोग्रेस ऑफ ऑल स्टुडंट्स. आणि मग निश्चितच अर्थातच सगळ्या विद्यार्थ्यांची प्रगती वाढेल. यामुळे बिग डेटा हॅज प्रोव्हाइडेड अ सोल्युशन टू वन ऑफ द बिगेस्ट पिटफॉल्स इन द एज्युकेशन इंडस्ट्री, दॅट इज वन साईज फिट्स ऑल. आणि मग बिग डेटाने काय केलेले या शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठ्या संकटापैकी काय केलेलं आहे, एक निराकरण असं केलेलं आहे. एकाच मापदंडात सर्व विद्यार्थ्यांना बसवणे, दॅट इज वन साईज फिट्स ऑल. एकाच साईजमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना बसवणं. वी हॅव इन्युमरेबल युजेस ऑफ बिग डेटा. आपल्याकडे बिग डेटाचे असंख्य इन्युमरेबल उपयोग आहेत. इट इज हेल्पफुल इन सायंटिफिक रिसर्चेस. कुठं बिग डेटाचा उपयोग होतो? वैज्ञानिक संशोधनामध्ये, अंडरस्टँडिंग जिओग्राफिकल फिनॉमिना, भौगोलिक घटना समजून घेण्यामध्ये, हेल्पिंग इन द स्मूथ वर्किंग ऑफ द गव्हर्नमेंट मशिनरीज. आणि मग शासकीय अशा यंत्रणेच्या सुरळीत कामास मदत करण्यासाठी बिग डेटा युजफुल आहे. इट इज अ जिनी इन आवर हँड्स. ही आपल्या हातात एक जिनी असल्याप्रमाणे आहे. इट लाईज इन आवर हँड्स टू मेक द ऑप्टिमम यूज ऑफ इट फॉर द बेनिफिट ऑफ मॅनकाइंड. आणि मग इट लाईज इन आवर हँड्स टू मेक द ऑप्टिमम यूज ऑफ इट फॉर द बेनिफिट ऑफ मॅनकाइंड. आणि मग मानवजातीच्या हितासाठी याचा अधिकाधिक उपयोग करणे हे काय आहे, आपल्याच हातात आहे. Students, if you like this video, subscribe the channel by pressing the bell icon, and you can also like and comment and share with your friends. Thank you very much. Have a nice time.